पती पत्नी म्हणजे संसाराच्या रथाची दोन चाकं असतात, जी वैवाहिक जीवनातील समानता आणि परस्पर सहकार्याचं महत्त्व दर्शवतात। संसाराचा गाडा सुरळीत चालण्यासाठी पती आणि पत्नी ही दोन्ही चाकं सक्षम असणं तितकंच गरजेचं असतं। एक जरी चाक कमकुवत झालं तरी गाडी डगमगू लागते आणि संसाराचा डोलाराच कोसळतो। थोडक्यात काय तर पती पत्नीचं नातं हे प्रेम, विश्वास, त्याग आणि संयमावर आधारित असतं। दोघेही समान गतीने चालले तरच संसाराचा रथ यशाच्या दिशेने वाटचाल करतो। मात्र नंदुरबारच्या धडगावमधून आलेली एका जोडप्याबाबतची घटना धक्कादायक आहे। बायको रुसून माहेरी निघून गेली। रुसून माहेरी गेलेल्या बायकोला आणण्यासाठी नवरा सासरवाडीत गेला, मात्र सासऱ्याने मुलीला जावयासोबत पाठवण्यास नकार दिला। मात्र यानंतर जे घडलं ते भयानक होतं। संतापलेल्या जावयानं नेमकं काय केलं आणि पुढे काय घडलं हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। नवरा बायको म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच। कधीतरी दोघांमध्ये खटके उडणं हे साहजिक आहे। मात्र त्यातही रुसलेल्या पतीची किंवा पत्नीची माफी मागून नातं पूर्वीसारखं सुरळीत करणं ही देखील दोघांची जबाबदारी मानली जाते। मात्र एका गावात धडगाव तालुक्यात रुसून माहेरी गेलेल्या पत्नीला सासरकडची मंडळी परत पाठवत नसल्याच्या रागातून एका जावयानं चक्क सासरवाडीच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली। केवळ सासरवाडीच नाही तर शेजाऱ्याचं घरही या आगीत जळून खाक झाले। ही घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार खडक्याचा पाटीलपाडा येथील मिथुन पाडवी याचं लग्न कुंडल येथील मुलीशी झालं। मात्र वादामुळे मिथुन यांची पत्नी माहेरी राहत होती। काही दिवसांनी राग शांत झाल्यानंतर मिथुन पत्नीला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आले होते। मात्र मिथुन यांना त्यांच्या सासऱ्यांनी मुलीला परत पाठवण्यास नकार दिला। सासऱ्यांचा नकार ऐकून मिथुन यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली। संतापलेल्या मिथुन यांनी पत्नीला माघारी पाठवत नसल्यानं थेट सासरवाडी गाठून घराला आग लावून दिली। उन्हाळ्याचा तडाखा आणि वाऱ्यामुळे ही आग शेजारी राहणाऱ्या सुभाष वळवी यांच्या घरापर्यंत पसरली आणि या भीषण आगीत दोन्ही कुटुंबांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। दोन्ही संसार उद्ध्वस्त झाले। यामध्ये अन्नधान्य, कपडे आणि घराचं छप्पर जळून खाक झालं आणि दोन्ही कुटुंब आता उघड्यावर आली। मिळालेल्या माहितीनुसार मिथुन भाईदास पाडवी याचं लग्न कुंडल महुपाडा येथील डुगमा पाडवी यांच्या मुलीशी झालं होतं। पत्नीला सासरी पाठवत नसल्याच्या कारणावरून मिथुन आणि सासऱ्यामध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होतेच आणि याच रागातून मिथुनने सासऱ्याला धमकी दिल्याचं सांगितलं जातंय। पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास मिथुनने डुमडा पाडवी यांच्या घराला आग लावल्याचा आरोप केला जातोय। आग काही क्षणातच इतकी भडकली आणि शेजारी राहणाऱ्या सुभाष वळवी यांचं घरही या आगीच्या विळख्यात सापडलं आणि संपूर्ण घर उद्ध्वस्त झालं। या आगीमध्ये खाक झालं। या घटनेनंतर जावई फरार झालाय आणि त्याच्या विरोधात सासूनं दिलेल्या फिर्यादीवरून धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेनं परिसरातून सध्या संताप व्यक्त केला जातोय। या घटनेचा पोलीस पुढील सखोल तपास करतायत। पत्नी पतीसाठी आणि पती पत्नीसाठी एक खंबीर आधारस्तंभ असतात। जीवनातील चढ उतार, सुख दुःख दोघांनी मिळून वाटून घ्यायचे असतात। भांडणात एकानं शांत राहून दुसऱ्याचा राग शांत होईपर्यंत परिस्थिती समजूतदारपणे हाताळली पाहिजे। त्याच वेळी आपल्याला परिस्थिती बदलता येत नसते, मात्र मनस्थिती बदलून सर्व काही सुरळीत करण्याची भावना ही प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे। कारण शेवटी आपल्यावर प्रेम करणारा माणूस महत्त्वाचा असतो। एकमेकांचा आदर करणं, समंजसपणा राखणं आणि संवादातून मतभेद दूर करणं हेच सुखी संसाराचं गमक आहे।